Hi guys, it is English teachers for a good language. For speaking, we need verbs, we need passive contractions, we need active contractions, we need direct, indirect, positive, negative, verbal, WH, all types of sentences we use in speaking. And from the point of view of examinations, generally it is asked to change the voice from active to passive. But after the 10th class, generally or in the examinations, generally we see that there is a question asked about active voice. So we have to change the voice from passive to active. Generally we change the voice from active to passive, but we should be able to change the voice from passive to active. So what changes should we make there? So let us see here, and today's topic is change the voice, but not from active to passive, but from passive to active. Let us begin. समजा असं वाक्य आहे, ही प्लेज क्रिकेट. आता चेंज द वॉइस करताना आपण क्रियापद बघतो वाक्याचं. आता क्रियापद पाहिलं, वर्तमान काळी म्हणजे सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. मग आपण बघूया सब्जेक्ट प्लस V1 ची रचना आहे किंवा सब्जेक्ट प्लस V1 एस आहे. ज्यावेळेस सब्जेक्ट प्लस V1 ची रचना असते त्यावेळेस आपण टू बी च एम इज आर घेतो. हे टू बी आहेत, हे टू बी चे चेहरे आहेत आणि हा टेन्स आहे, हे टेन्सेस आहेत. मग ज्यावेळेस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब असतं तेव्हा आपण एम इज आर पैकी एक घेतो आणि पॅसिव्हाइज करतो आणि ऑब्जेक्ट इकडे घेतो. क्रिकेट, आता क्रिकेट एकटं आहे म्हणून इज, एम इज आर टू बी घ्यावं लागेल, एक घेतला आपण. क्रिकेट इज प्लेड बाय हिम असं झालंय. मग आता आपण क्रियापदावरून टू बी ठरवला, काळावरून आपण टू बी ठरवला आणि पॅसिव्हाइज केला. मग जेव्हा तुम्हाला पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करायचा असतो तेव्हा तुम्ही टू बी वरून काळ ठरवायचा. तुम्ही काळावरून टू बी ठरवला पॅसिव्हाइज करताना. मग आता तुम्हाला दिलेलं वाक्य पॅसिव्ह आहे का ऍक्टिव्ह आहे हे तुम्हाला बघावं लागेल. चेंज द वॉइस करताना तो ऍक्टिव्ह असो का पॅसिव्ह असो, चेंज द वॉइस करताना दोन गोष्टी या सुरुवातीला समजल्याच पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की हे वाक्य ऍक्टिव्हच आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे, हा एक मुद्दा क्लिअर करायचा. दुसरं, वाक्यामध्ये बाय आहे का नाही. बाय, काही लोक फक्त बायवरूनच पॅसिव्ह व्हॉइस आहे असं ओळखतात, पण बाय असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण बाय नसल्यावर सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस असतो. A message is sent. मुलं म्हणतात इथं बाय का नाही, काय करायचं. पण बाय असेल तर ठीक आहे, पण बाय नसेल तरी पॅसिव्हाइज कसं आहे तर ते ओळखण्यासाठी आपण काय करायचं, पॅसिव्हाइज ओळखण्याचं एक चिन्ह आहे. बाय राहो असो का नसो, टू बी अधिक पास्ट पार्टिसिपल दिसलं तर तो पॅसिव्हाइज समजायचा. मग तो बाय असो का नसो, म्हणजे तो पॅसिव्ह असतो. आणि ऍक्टिव्ह व्हॉइस जेव्हा असतो तेव्हा कर्ता क्रियापदाची जोडी असते. सब्जेक्ट V1 असेल, सब्जेक्ट V2 असेल, सब्जेक्ट शॅल विल V1 V2 असेल, किंवा एम इज आर ING असेल, वॉज वेअर ING असेल, हॅव हॅज V3 असेल, हॅड V3 असेल, विल हॅव शॅल हॅव V3 असेल. एवढे चेहरे 12 काळापैकी 8च काळांचं पॅसिव्हाइज होतं. त्यामुळे ऍक्टिव्ह ओळखायला काही अडचण नाही. आणि अजून एक गोष्ट
ऍक्टिव्ह वाईजचा पॅसिव्ह वाईज जर करायला कोणी सांगितला तर तो पॅसिव्ह वाईज होईलच असंही नाही. काही ठिकाणी तुम्हाला वेगळं वाक्य सांगतील. ही गोज टू स्कूल चेंज द वाईज. ही गोज टू स्कूल चेंज द वाईज. मग आता आपले विद्यार्थी फार हुशार असतात. क्रियापद बघतात, त्यांना वाटतं की हा ऑब्जेक्ट आहे बरं का, हा सब्जेक्ट आहे, त्याला घ्या इकडे, त्याला घ्या इकडे. स्कूल वर्तमान काळे इज गॉन बाय हिम. परंतु चेंज द वाईज करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचं क्रियापद जे आहे वेदर इट इज ट्रान्झिटिव्ह और इंट्रान्झिटिव्ह, तुमच्या क्रियापदाला कर्म आहे का याची खात्री करा, तरच पॅसिव्हाइज करा, नाहीतर पॅसिव्हाइज करू नका डायरेक्ट. मग या 3 गोष्टी आपल्याला सुरुवातीला बघाव्या लागतील की दिलेलं वाक्य हे कुठल्या वॉइस मधलं आहे आणि त्याचा कुठला वॉइस करायचा आहे. चेंज द वॉइस म्हणजे तो ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करायचा का पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करायचा. नाही तर चेंज द वॉइस मध्ये काही वेळेस पॅसिव्ह दिलेला असतो आणि आपले विद्यार्थी एवढे हुशार असतात ते पॅसिव्हचा अजून पॅसिव्ह करतात. त्यामुळे दिलेले काय आहे हे सर्वात महत्वाचं आहे. दिलेलं जर समजत नसेल तर विनाकारण वेळ वाया घालू नये. तिथे दिलेलं तर समजत नाही, तुम्ही काय त्याचा चेंज द वॉइस करणार आहे. तुम्हाला दिलेलं काय आहे ते जर तुम्हाला कळलेलं नाही, मग तुम्ही काय चेंज द वॉइस करणार आहे. दिलेलं कळत नसेल तर सरळ पुढे चालायचं, त्याच्यात वेळ घालू नये. पण दिलेला आपल्याला 100% समजून घ्यायचा असेल तर तो ऍक्टिव्ह वॉइस आहे का पॅसिव्ह वॉइस आहे. आणि ऍक्टिव्ह आहे तर मग या गोष्टी आहेत का त्याच्यात, सब्जेक्ट प्लस वर्बची जोडी आहे का, आणि या 8 चेहऱ्यांपैकी कुठला चेहरा तुमच्या लक्षात वाटतो का, किंवा मग टू बी अधिक V3 आहे का म्हणजे पॅसिव्ह आहे, किंवा मग बाय आहे का. या गोष्टीवरून तुम्ही पॅसिव्ह ओळखू शकतात, ऍक्टिव्ह ओळखू शकतात. आणि असे ट्रान्झिटिव्ह वर्ब नसतील तर मग त्याचा व्हॉइस चेंज करायचा प्रयत्न करू नका. मग आता पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करण्यासाठी आपण काय करतो, ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना तुम्ही काळ ओळखतात आणि काळानुसार मग टू बी घेतात आणि वितरित करतात. अजून एक वाक्य घेऊ आपण ऍक्टिव्हचा पॅसिव्ह, ऍक्टिव्ह टू पॅसिव्हचं. आता समजा असं वाक्य आहे, वी सॉ अ बर्ड. साधं वाक्य आहे, आम्ही पक्षी पाहिला. लोक क्रियापद आहे बघ, भूतकाळी क्रियापद आहे, काही टेन्शन नाही. पण त्याला क्रियापद विचारा काय आणि कोणाला विचारा, काय पाहिलं, पक्षी. म्हणजे कर्म पण आहे क्रियापद पण आहे. मग आता क्रियापद हे 2 नंबरचं सिंपल पास्ट आहे, सब्जेक्ट प्लस V2 आहे. मग सब्जेक्ट प्लस V2 ला आपण भूतकाळी टू बी घेतो, वॉज बॅक. पक्षी एकटा आहे म्हणून वॉज. अ बर्ड हू वॉज सीन बाय अस. झालं पॅसिव्हाइज. टू बी अधिक पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ड, हे पॅसिव्ह ओळखायचं चिन्ह आहे. मग तुम्हाला जर असं वाक्य दिलं असेल अ बर्ड वॉज सीन, आता बाय अस एखाद्या वेळेस नसेलही तरी आपल्याला ओळखता आला पाहिजे की टू बी अधिक V3 आहे म्हणजे तो पॅसिव्ह आहे. मग आता याचा ऍक्टिव्ह चेंज द वॉइस. आता ते ऍक्टिव्ह करा असं तुम्हाला सांगणार नाही, ते सांगतील चेंज द वॉइस, व्हॉइस बदला. मग तो दिलेला काय ते सांगण्याचं काम त्यांचं नाही, ते ओळखायचं काम विद्यार्थ्याचं आहे. मग बर्ड वॉज सीन बाय बाय अस. मग आता ऍक्टिव्ह करताना आपण टू बी पाहायचा, पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह करताना टू बी पाहायचा, आणि ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना व्हर्ब पाहायचा, टेन्स पाहायचा. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना काळ पाहायचा आणि त्यानुसार टू बी घ्यायचं, आणि पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह करताना टू बी पाहायचा आणि टू बी वरून मग काळ ठरवायचा. टू बी कोणता आहे, वॉज. मग वॉज हे कोणत्या काळाचे टू बी असतात, साध्या भूतकाळाचे. मग चला साध्या भूतकाळावर, म्हणजे वाक्य आपल्याला साध्या भूतकाळात करावं लागेल, म्हणजे मग इथून तो पॅसिव्हाइज करावं लागेल. मग आता आपण पॅसिव्हचे वाक्य घेऊ आणि त्याचा ऍक्टिव्ह करू, म्हणजे आपल्याला a message was sent. चेंज द वॉइस. मग आता 2 गोष्टी आपण बघू, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. आता वॉज अधिक सेंट, टू बी अधिक V3 आहे म्हणजे तो पॅसिव्हाइज आहे.
मग काय करावं लागेल, ऍक्टिव्ह करावं लागेल. मग आता पॅसिव्ह आहे, मग त्याच्यात बाय आहे का, नाही, बाय नाहीये. मग आपल्याला कोणतं करता घ्यावं लागेल, समवन घ्यावं लागेल. बाय आपण करून घेऊ, बाय समवन. हा पुसट करता येईल, बाय समवन, बाय समवन. हा ब्लाइंड करता येऊ झाकलेला. मग आता ऍक्टिव्ह करताना समवन वॉज वेअर टू बी वापरला आहे, म्हणजे तो काळ कोणता असेल, ऍक्टिव्ह मध्ये सिंपल पास्ट असेल. वॉज वेअर आहे, मग त्याचा ऍक्टिव्ह होईल सब्जेक्ट प्लस बीटूची रचना येईल. मग काही समवन सेंट वर्ब आहे, सेंट हे V3 आहे, त्याचं V2 काय येईल, मग सेंड, सेंट, सेंट, सेंट येईल. समवन सेंट अ मेसेज झालं ऍक्टिव्ह व्हायस. दुसरं वाक्य, a letter is being written. Change the voice. पत्र लिहिलं जात आहे. कोणाकडून, काही सांगितलेलं नाही. बाय नाहीये, त्यामुळे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस ओळखायला थोडी अडचण आहे. बाय असलं म्हणजे आपण लगेच जोरात जातो, अरे वा पॅसिव्ह व्हॉइस आहे. बाय नाहीये तरी पॅसिव्ह व्हॉइस आहे, कारण इज बिंग वापरलेला आहे. आणि हे चालू काळाचं एम आर आणि बिंग हा चालू वर्तमान काळाची टू आहेत. म्हणजे आपल्याला हे वाक्य चालू वर्तमान काळात करता येईल. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये हे वाक्य करावं लागेल. हा करता इकडे गेला, करता दिलेला नाहीये, क्रिया करणाराच दिलेला नाही. तर मग क्रिया करणारा कोणाला तरी घ्यावा लागेल आपल्याला. समवन घ्या, किंवा राहुल घ्या, किंवा माय फ्रेंड घ्या. समवनच घेऊ, दिलेला नाही ना. किंवा स्टुडंट्स घ्या, मग स्टुडंट. लेटर एकटं आहे, अ लेटर इज रिटन बाय स्टुडंट. मग स्टुडंट, आता आपल्याला इज बिंग आहे ना, म्हणजे इज बिंग या ठिकाणी असतो, एमिजार असतात तिथे, इथे वॉजवर असतात, आहेतच, दिलेलंच आहे. मग इथून तो इथे येईल. वर्तमान काळाचं दिलेल्या वाक्यावरून आपण इथे जातो, इज बिंग टू बी घेतो आणि विक्री करतो. मग आता तुम्हाला इज बिंग विक्री दिलेला आहे, तर मग इकडे येता आलं पाहिजे. तुम्ही फ्रंट गिअर टाकून गाडी चालू शकतात. मग बॅक गिअर टाकून पण गाडी चालवता आली पाहिजे. इकडून इकडे येता येतं, मग इकडून तिकडे जाता आलं पाहिजे. मग आता हे नक्कीच प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य. स्टुडंट इज रायटिंग, फर्स्ट फॉर्म नंतर ING रिटन आहे ना. स्टुडंट इज रायटिंग अ लेटर. किंवा स्टुडंट असेल तर समवन घेतलेलं अधिक चांगलं. स्टुडंट इज रायटिंग अ लेटर. He has been arrested. Change the voice. त्याला अटक करण्यात आली आहे. He has been arrested. Change the voice. मग पहिले व्हॉइस ओळखावं लागेल आपल्याला. He has been arrested. त्याला अटक करण्यात आली. कोणाकडून? तिथे क्रिया करणारा आपल्याला गृहीत धरता येईल की पोलीस. आणि पोलीस हे नेहमी प्लुरल वापरतात. He has been arrested by police. दिलेला नाहीये पोलीस, मग आपण घेऊ. मग आता हॅज बीन आणि V3 घेतलेलं आहे, पास्ट पार्टिसिपल. मग हॅज बीन हे टू बी अधिक V3 केलेलं आहे, त्यामुळे कोणत्या काळाचं वाक्य असेल बघूया. हॅज इथे असतो आणि हा बीन म्हणजे हा प्रेझेंट परफेक्टचं वाक्य असलं पाहिजे, कारण हॅज इथे आहे आणि हॅव हॅज आणि बीन आहे. इथे हॅव हॅज बीन असतात, हॅड बीन असतात, विल हॅव बीन असतात. म्हणजे हा प्रेझेंट परफेक्टचं वाक्य असलं पाहिजे. ही हॅज बीन अरेस्टेड बाय पोलीस. मग पोलीस पुढे घेऊ आता. पोलीस. पोलीस आता अनेक वस्ती वापरतो आपण.
पोलीस हॅव, आता प्रेझेंट परफेक्ट वाक्य हॅव सब्जेक्ट प्लस हॅव एज प्लस V3. पोलीस हॅव अरेस्टेड हिम. अशा प्रकारे त्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस होईल. नंतर भविष्यकाळाचं वाक्य असेल किंवा मॉडेल्स असतील, सर्व मॉडेल्सला आपण बी वापरतो पॅसिव्ह करताना. कॅन, कुड, शॅल, शुड, मे, माइट, मस्ट असेल तर बी वापरतो आपण. ही शुड डू हिज होमवर्क. हिज होमवर्क शुड बी डन बाय हिम. बी वापरला. मग बी जर दिसला तिथे तुमच्या वाक्यामध्ये तर समजून घ्यायचे की तुम्हाला सब्जेक्ट प्लस मॉडेल अशी रचना करावी लागेल. त्याचं पण वाक्य घेऊ आपण. मॉडेल्स किंवा सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल तर तुम्हाला बी लावून त्याचं पॅसिव्हाइज करतो आपण. ही विल विन द मॅच. तो मॅच जिंकेल. हा ऍक्टिव्ह व्हाइस आहे. चेंज द व्हाइस करताना इथे आपण शाल विल अधिक फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. लगेच लक्षात आलं पाहिजे अरे हा साधा भविष्यकाळ आहे, सिंपल फ्युचर टेन्स. मग सिंपल फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह करताना आपण बी वापरतो. सिंपल फ्युचरचं वाक्य पॅसिव्ह करायचं आहे, इकडून आपण इकडे येतो, बी तर तुम्ही घेतो आणि V3 वापरतो. पण त्यांनी जर बी आणि V3 दिलेला आहे तर मी इकडून इकडे जाता आला पाहिजे. आता आपण याचं पॅसिव्ह करू पहिले. द मॅच. द मॅच डायरेक्ट का घेतला? कारण विल विन क्रियापद आहे. क्रियापदाला मी विचारलं जिंकणार, काय जिंकणार? मॅच. झाला ऑब्जेक्ट. कोणाला किंवा काय याला दोन प्रश्न विचारायचे. उत्तर आलं तर पॅसिव्हाइज करायला सुरुवात करायची. नाही तर डायरेक्ट क्रियापदाचा इकडचा भाग तिथे ठेवला तसं चालणार नाही. तुम्हाला खात्री करावी लागेल वेदर इट इज पॅसिव्हाइज और ऍक्टिव्ह व्हॉइस, वेदर द वर्ब इज ट्रान्झिटिव्ह और इंट्रान्झिटिव्ह. या गोष्टीची खात्री करायची, नंतर मग तो प्रयोग करायचा. मग आता द मॅच, आता विल म्हणजे हा सिंपल फ्युचर आहे, विल विन. मग त्याचा पॅसिव्ह करताना बी अधिक V3. मॅच विल बी. वॉन V3 वॉन बाय हिम. द्वितीय विभक्ती 11 ऑब्जेक्टिव्ह. द मॅच विल बी वॉन बाय हिम. आता त्यांनी दिलेलं वाक्य आता पॅसिव्ह असं असेल समजा. हार्ड वर्क मस्ट बी डन. कठीण काम केलंच गेलं पाहिजे. पण कोणाकडून? करणारा नाही ना, क्रिया करणारा व्यक्ती दिलेला नाही. हार्ड वर्क मस्ट बी डन बाय राहुल. समजा आपण इथं दिलेला आहे, थोडीशी दया दाखवली, प्रश्नपत्रिका काढणार नाही, त्याने आपल्याला क्रिया करणारा पण देऊन टाकला. हार्ड वर्क मस्ट बी डन बाय राहुल. राहुल कडून कठीण परिश्रम केलाच गेला पाहिजे. मग आता बाय आहे त्यामुळे सोपी गोष्ट झाली, म्हणजे पॅसिव्ह आहे, अंदाज येऊन जाईल. नंतर मस्ट बी डन, टू बी अधिक V3 आणि मॉडेल अधिक बी अधिक V3. मग आपल्याला ते मॉडेलच ठेवावं लागेल. या कुठल्याच प्रकारामध्ये बसत नाही, परंतु सर्व मॉडेल्स आपण सिंपल फ्युचर मध्ये समजायचे. इथे मॉडेल्स आहेत बुवा. कॅन, कुड, शॅल, शुड, मे, माइट. कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड इथे गृहीत धरायचे. मग आता राहुल मस्ट. आता वर्क म्हणजे हार्ड वर्क मस्ट बी डन. मग राहुल मस्ट डू हार्ड वर्क असेल. राहुल मस्ट डू हार्ड वर्क असं येईल. मुख्य क्रियापद हार्ड वर्क या ठिकाणी असं येईल आणि या ठिकाणी डू येईल. हार्ड वर्क मस्ट बी डन बाय राहुल. राहुल मस्ट डू हार्ड वर्क.
सब्जेक्टच आपण हार्डवर्क लिहून टाकला. तिसरं अ कॅच विल बी टेकन. A catch will be taken at middle on boundary line किंवा a catch will be taken. ठीक आहे, एवढंच घ्या. कॅच घेतला जाईल. A catch will be taken. कॅच घेतला जाईल बाय द फिल्डर. फिल्डर कडून ते गृहीत धरू आपण, पण दिलेलं नाही. चेंज द वाईज. कॅच विल बी टेकन. आता विल बी आहे किंवा विल बी अधिक विक्री आहे म्हणजे हा पॅसिव्हच आहे. मग त्याचा ऍक्टिव्ह करू. मग कॅच विल बी टेकन घेतला जाईल. मग कोणाकडून? इथे आपल्याला दिलेला नाही, आपण तो घेऊ फिल्डर. म्हणजे विल बी आहे, टेकन आहे, म्हणजे तो सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य येईल तिथे. विल बी अधिक विक्री आहे म्हणजे ते सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य येईल. म्हणजे बी वरून आपल्याला साधा भूतकाळाकडे जावं लागेल, बी कडून टेन्स कडे जावं लागेल आणि पॅसिव्ह करताना टेन्स कडून आपण बी कडे जातो. चला मग याची रचना असते सब्जेक्ट फिल्डर FILDER किंवा अ फिल्डर एक वचनी आहे. अ फिल्डर सिंपल फ्युचरची रचना काय असते? सब्जेक्ट प्लस शॅल विल आणि V1. मग फिल्डर विल लागेल आणि V1 लागेल. फिल्डर विल टेक अ कॅच. पेमेंट विल बी गिवन. ही विल बी पनिश्ड बाय दिलेलं नाही. द डिसिजन हॅड बीन कॅन्सल्ड. द डिसिजन विल बी टेकन. इंग्लिश न्यूजपेपर मध्ये बघा, इंग्लिश न्यूजपेपर मध्ये अनेक प्रकारचे पॅसिव्ह कंट्रक्शन असतात. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की डिसिजन विल बी टेकन. हिज बेल प्लिया हॅज बीन कॅन्सल्ड. अशा प्रकारचे चांगले चांगले वाक्य न्यूजपेपर मध्ये असतात. आणि वाचन वाढवा म्हणजे तुम्हाला पॅसिव्ह कंट्रक्शन हे वरच्या लेवलची भाषा झाली. साधी लँग्वेज आपण सुरुवातीला बोलतो, सब्जेक्ट वर निगेटिव्ह पॉझिटिव्ह डब्ल्यूएस संपला विषय. परंतु जेव्हा तुम्ही हायर लँग्वेज बोलतात त्याच्यात पॅसिव्ह कंट्रक्शन तुम्ही घेतात, तर त्या ठिकाणी पॅसिव्ह कंट्रक्शनचे अनेक नजरे खालून जाताना इंग्लिश वर्तमानपत्र बघा, बातम्या ऐका. तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स तुम्हाला याच्यात पृथक्करण करायचं की कशी काय रचना आहे, काय केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं, चेंज द वाईज करताना पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह जाताना टू बी अधिक विद्री बघायचं आणि ज्या काळाचा टू बी असेल त्या काळाचं वाक्य बनवायचं. त्या काळाचे स्ट्रक्चर आपल्याला माहित असतात. आणि जेव्हा ऍक्टिव्ह व्हायचं असेल तेव्हा कुठल्या काळाचं वाक्य आहे, सब्जेक्ट अधिक काय आहे, म्हणजे मग त्या काळाची टू बी घ्यायची. मात्र ही डायग्राम पाठ लागेल तुम्हाला. इकडची तर आपली पाठ असतेच. 12 काळाचा इथे काही संबंध नाही. त्याशिवाय फक्त 8च काळांचा होतो. त्यामुळे 8 पैकी 8 रचना इकडच्या पाठ असतात आपल्या. आणि 8 टू बी जेव्हा आपण वाटून घेतलेले आहेत, 3 आणि 2 5 आणि 1 6, 7 आणि 8, 8 ठिकाणचे 8 टू बी वाटून घेतले आपण. या दोन्ही ठिकाणी बिंग लागतो आणि पूर्ण काळात बिन लागतो. मॉडेलमध्ये बी घेतो आपण. असा हा सोपा आणि साधा प्रवास आहे. टेक्निकने प्रयत्न करा. पॅसिव्हाइज कागदावर समजून घ्या, परंतु पॅसिव्हाइज बोलण्याचा सराव करा. जेव्हा तुम्ही आता सेकंड टप्प्यामध्ये घेताय, तुम्ही चांगली लँग्वेज बोलण्यासाठी पॅसिव्ह कंट्रक्शन वापरा. ठीक आहे, व्यवस्थित याचा अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.